गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर आपण लास्ट लेक्चरला अल्डिहाइडचं इंट्रोडक्शन आणि नॉमेनक्लेचर पाहिलं होतं. तर आज आपण पाहतोय केटोनचं इंट्रोडक्शन आणि नॉमेनक्लेचर. केटोन्स. तर हे केटोन्स म्हणजे काय असतात? व्हॉट आर केटोन्स? केटोन्स तर आपण हे केटोन्स जनरली कसं लिहितो? सी डबल बॉन्ड ओ. कोणता ग्रुप आहे हा? दिस इज कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बोनिल ग्रुपच्या साईडला दोन्ही साईडला जेव्हा कार्बन ॲटम अटॅच असतात तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो? केटोन्स. सी डबल बॉन्ड ओ कार्बोनिल ग्रुप आणि त्याच्या दोन्ही साईडला जेव्हा कार्बन ॲटम असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? केटोन्स. किंवा हेच आपण सिम्पल फॉर्ममध्ये अजून कसं लिहू शकतो? RCOR'. दिस इज कॉल्ड केटोन्स. समजलं? त्यामध्ये डेफिनेशन फर्स्ट आहे डेफिनेशन. केटोन्स आर दी डेफिनेशन. केटोन्स आर दी first oxidation products are the first oxidation products of secondary alcohols this is the definition of ketones. ketones काय असतात? ketones are the first oxidation products of secondary alcohols. aldehyde काय होते? aldehydes are the फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर फर्स्ट आपल्याला काय मिळतात? अल्डिहाइड. तसं सेकंडरी अल्कोहोलचं फर्स्ट ऑक्सिडेशन केल्यानंतर कोणतं कंपाऊंड मिळतं आपल्याला? केटोन्स. समजले डेफिनेशन? काय डेफिनेशन सांगितलं आपण? केटोन्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. आपण रिएक्शन लिहूया. सेकंडरी अल्कोहोल्स हे जनरली कसं लिहितात? RCHOHR'. This is called secondary alcohol. याचं आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन करायचं आहे. ॲरोवरती मी ऑक्सिजन लिहिला आहे ब्रॅकेटमध्ये. तर याचा मीनिंग काय होतो? ऑक्सिडेशन. लक्ष ठेवा, जे मीन्समध्ये आणि नीटमध्ये जर असं ॲरोवरती लिहिलं असेल ब्रॅकेटमध्ये ऑक्सिजन तर याचा मीनिंग काय होतो? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. कोणते हायड्रोजन रिमूव्ह करायचे? एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा. हा जो ऑक्सिजनला अटॅच आहे म्हणजे ह्या OH ग्रुपमधला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि OH ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्या कार्बनचा एक H रिमूव्ह करायचा. म्हणजे हे 2 H आणि हा ऑक्सिजन रिमूव्ह होणार H2O. शिल्लक काय राहिलं मग इथं? हायड्रोजन कुठले रिमूव्ह झालेत? कार्बनवरचा आणि ऑक्सिजनवरचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे. म्हणजे कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड हा मिळेल RCOOR' and this is called ketone. मग केटोन म्हणजे काय असतात? केटोन्स आर दी फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. समजलं सर्वांना डेफिनेशन? तर ही झाली केटोनची डेफिनेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे फंक्शनल ग्रुप ऑफ केटोन. केटोनचा फंक्शनल ग्रुप काय आहे? फंक्शनल ग्रुप ऑफ केटोन इज C डबल बॉन्ड O. दिस इज फंक्शनल ग्रुप ऑफ केटोन. केटोनचा फंक्शनल ग्रुप काय? C डबल बॉन्ड O. फक्त C डबल बॉन्ड O काढायचा आहे म्हणजे कार्बोनिल ग्रुप काढायचा आहे. अँड दिस इज कॉल्ड केटो. किंवा यालाच आपण काय म्हणतो? ऑक्झो. कधी कधी ह्या C डबल बॉन्ड Oला काय म्हणतात? केटो असंही म्हणतात किंवा यालाच काय म्हणतात? ऑक्झो असंही म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे रिप्रेझेंटेड ॲज केटोन्स. हे जनरली कसं रिप्रेझेंट करतात? रिप्रेझेंटेड ॲज RC डबल बॉन्ड OR'. केटोन्स RC डबल बॉन्ड OR'. आता मला सांग हे R आणि R' म्हणजे काय? वेअर R and R' may be same or different. हे R आणि हे R' सेम असू शकतात किंवा डिफरंट पण असू शकतात. मग हे काय असू शकतात? R इज इक्वल टू अल्काईल. किंवा आपण इथे लिहा R and R' मे बी अल्काईल और अराईल ग्रुप्स. हे R आणि R' अल्काईल ग्रुप असू शकतात किंवा ते अराईल ग्रुप पण असू शकतात. समजलं? तर हे होतं इंट्रोडक्शन ऑफ केटोन्स. केटोनची डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर केटोनचा फंक्शनल ग्रुप आणि केटोन हे जनरली कसं रिप्रेझेंट करतात ते लिहायचं आहे. लक्ष ठेवा, सेंटरला काय असतो? C डबल बॉन्ड O आणि त्याच्या दोन्ही साईडला जेव्हा कार्बन ॲटम येतात ना, कार्बन ॲटम, तेव्हा तो कंपाऊंड नेहमी कोणता असतो? केटोन असतो. समजलं सर्वांना? नोट करा हे.
न्यू पॉईंट क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. कीटोनचं क्लासिफिकेशन. कीटोन्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. कीटोनचं क्लासिफिकेशन हे किती टाईपमध्ये केलेलं आहे? 2 टाईपमध्ये केलेलं आहे. कीटोन्स आर क्लासिफाईड इंटू हाऊ मेनी टाईप्स? 2 टाईप्स. फर्स्ट टाईप इज सिंपल कीटोन्स, सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स, सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स. and second type is mix. Second type is mix or unsymmetrical ketones. Unsymmetrical ketones. Ketones are classified into 2 types. First type is simple ketones or symmetrical ketones, and second type is mixed ketones or unsymmetrical ketones. Then what is mean by simple ketones? आपण सिंपल इथरची डेफिनेशन लिहिले. सिंपल इथर आणि मिक्स्ड इथर सेम त्या टाईप. डेफिनेशन काय आहे? बोथ दी अल्काइल और अराइल ग्रुप्स, बोथ दी अल्काइल और अराइल ग्रुप्स attached to carbonyl group are same. This is the definition of simple ketones. सिंपल कीटोन्स म्हणजे काय? बोथ दी अल्काइल और अराइल ग्रुप्स अटॅच टू कार्बोनिल ग्रुप आर सेम आर कॉल्ड सिंपल कीटोन्स. ज्या कीटोन्समध्ये कार्बोनिल ग्रुपला म्हणजे सी डबल बॉन्ड ओला जेव्हा 2 सेम अल्काइल किंवा अराइल ग्रुप अटॅच असतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं? सिंपल कीटोन्स. एकदम सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल सी डबल बॉन्ड ओ, दिस इज कार्बोनिल ग्रुप. लक्षात येते? हा आहे कार्बोनिल ग्रुप. आणि जर समजा ह्या कार्बोनिल ग्रुपला हे दोन्हीच्या दोन्ही जर सेम मिथाइल ग्रुप अटॅच असतील म्हणजे सेम अल्काइल ग्रुप अटॅच असतील तर अशा कीटोनला काय म्हणायचं? सिंपल कीटोन्स. आहे ना एकदम सिंपल. दिस इज कार्बोनिल ग्रुप आणि याच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहेत? मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. दोन्ही सेम आहेत. त्यामुळे हा जो कीटोन आहे तो कीटोन कोणता होईल? सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन्स. याचं जे नाव आहे ते आहे ॲसिटोन. पुढं आपल्याला पाहिजेच आहे डिटेलमध्ये. इथं फक्त लक्ष ठेवा की सिंपल कीटोनचा मिनिंग काय, कारण पुढं आपल्याला हे यूज करायचं आहे. किंवा आपल्याला असं लिहिता येईल. बेन्झिन रिंग, दिस इज फिनाइल ग्रुप. कोणता ग्रुप आहे हा? फिनाइल ग्रुप. सी डबल बॉन्ड ओ आणि इकडे आहे फिनाइल ग्रुप. सी डबल बॉन्ड ओला हे 2 सेम अराइल ग्रुप अटॅच आहेत. दिस इज कॉल्ड सिंपल कीटोन. त्यानंतर मिक्स्ड कीटोनची याच्याबरोबर अपोजिट डेफिनेशन काय लिहिणार सांगा बरं? याची अपोजिट डेफिनेशन दी टू अल्काइल or aryl groups attached to carbonyl group are different. ज्या कीटोनमध्ये कार्बोनिल ग्रुपला जे 2 अल्काइल किंवा अराइल ग्रुप अटॅच असतात ते जर डिफरंट असतील तर अशा कीटोनला काय म्हणायचं? मिक्स्ड कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन. आहे ना एकदम सिंपल डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे? दी 2 अल्काइल और अराइल ग्रुप्स अटॅच टू कार्बोनिल ग्रुप आर डिफरंट आर कॉल्ड मिक्स्ड कीटोन्स और अनसिमेट्रिकल कीटोन्स. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड O C2H5 किंवा C2H5 आपण असंही लिहू शकतो ना. C2H5 कसं लिहिणार तुम्ही? CH2CH3 असं लिहू शकतो. C2H5 हा कीटोन हा आहे आपला कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड O. त्याच्या दोन्ही साईडला ग्रुप कोणते आहेत? एक आहे मिथाइल CH3 आणि एक आहे CH3CH2 म्हणजे इथाइल. म्हणजे सेम आहेत का डिफरंट आहे? तर डिफरंट आहेत. एक मिथाइल एक इथाइल आणि त्यामुळे अशा कीटोनला काय म्हणायचं आहे? मिक्स्ड कीटोन म्हणायचं आहे. आलं लक्षात? किंवा अजून एक आपण एक्झाम्पल पाहूया. बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला आपण अटॅच करूया सी डबल बॉन्ड O CH3. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कोणता? सी डबल बॉन्ड O. एका साईडला मिथाइल आहे एका साईडला फिनाइल ग्रुप आहे. त्यामुळे हा सुद्धा कीटोन कसा होणार? मिक्स्ड कीटोन. समजलं? यांचे कॉमन नेम काय आहेत किंवा IUPAC नेम काय आहेत हे पुढं आपण डिटेलमध्ये पाहणारच आहेत. फक्त इथे लक्ष तुम्हाला सिंपल कीटोन आणि मिक्स्ड कीटोन आयडेंटिफाय करता आला पाहिजे. समजलं? नोट करा हे. न्यू पॉईंट नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स. तर याच्यामध्ये आपण 2 सिस्टीम पाहतोय. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॉमन नेम.
जर आपल्याला केटोनचा कॉमन नेम लिहायचा असेल तर तुम्हाला सिम्पल केटोन आणि मिक्स्ड केटोन आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहूया सिम्पल केटोन. आत्ता आपण पाहिलं होतं ना सिम्पल केटोन्स. तर सिम्पल केटोनचं कॉमन नेम हे काय लिहायचं आहे तर डाय अल्काइल केटोन असं लिहायचं आहे. डाय अल्काइल केटोन. द कॉमन नेम ऑफ सिम्पल केटोन इज डाय अल्काइल केटोन. फर्स्ट काय लिहायचं डाय, त्यानंतर जो काय अल्काइल ग्रुप अटॅच असेल त्या अल्काइल ग्रुपचं नाव लिहायचं आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा पुढे केटोन असं लिहायचं आहे. डाय अराइल केटोन किंवा डाय अल्काइल केटोन समजलं सर्वांना. पुढे त्यानंतर मिक्स्ड केटोन्स. मिक्स्ड केटोनचं कॉमन नेम हे कसं लिहायचं आपल्याला तर 2 वेळेस अल्काइल येणार अल्काइल, कारण अल्काइल ग्रुप किती अटॅच असतात किंवा अराइल ग्रुप किती अटॅच असतात 2 असतात, त्यामुळे काय लिहायचं अल्काइल आणि पुढे वर्ड लिहायचा केटोन. अल्काइल केटोन. आता इथं 2 वेळेस आले ना हे अल्काइल, तर हे 2 अल्काइल ग्रुप जे नावं आहेत ती कशी लिहायच्यात आपल्याला अल्फाबेटिकली. लक्ष ठेवा हे आपल्याला कसं लिहायचं आहे अल्फाबेटिकली. याच्यामध्ये आपण काय एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. CH3C डबल बॉन्ड O CH3. मला सांगा केटोन कोणता आहे, सिम्पल आहे का मिक्स्ड आहे. आयडेंटिफाय करता यायला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कॉमन नेम लिहिता येणार नाही. आयडेंटिफाय करा हा जो केटोन आहे तो कोणता आहे सिम्पल केटोन, कारण हा आहे आपला C डबल बॉन्ड O. दिस इज कार्बोनिल ग्रुप आणि कार्बोनिल ग्रुपच्या ह्या 2 साईडला जे अल्काइल ग्रुप अटॅच आहेत ते दोन्ही कसे आहेत सेम आहेत आणि त्यामुळे अशा केटोनला काय म्हणतो आपण सिम्पल केटोन्स. म्हणजे याचं कॉमन नेम काय लिहायचं तर फर्स्ट काय लिहायचं डाय लिहायचं. पुढे अल्काइल कोणता अल्काइल ग्रुप आहे हा CH3 म्हणजे मिथाइल आणि पुढे कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा केटोन. म्हणजे याचं कॉमन नेम काय दिलं सांगा डायमिथाइल केटोन. याचं एक स्पेशल नाव आहे ॲसिटोन. हे विसरू नका कधीच ॲसिटोन आणि याला स्टार करून ठेवा. पुढे आपल्याला हे येणार आहे ॲसिटोन म्हणजेच काय डायमिथाइल केटोन. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड CH3C डबल बॉन्ड O CH2 CH3. हा सांगा दे केटोन कोणता आहे सिम्पल केटोन आहे का मिक्स्ड केटोन आहे. आयडेंटिफाय करता आला कोणता आहे हा दिस इज मिक्स्ड केटोन. दिस इज C डबल बॉन्ड O. एका साईडला CH3 एका साईडला CH2 CH3. म्हणजे हे आणि हे सेम आहेत का नाही आहेत, ते डिफरंट आहेत आणि म्हणून अशा केटोनला काय म्हणायचं मिक्स्ड केटोन. आता मिक्स्ड केटोनचं नाव कसं लिहायचं आहे अल्काइल केटोन. फर्स्ट काय करायचं ह्या 2 अल्काइल ग्रुपचे नाव लिहायचे. हा आहे फर्स्ट अल्काइल ग्रुप आणि हा आहे सेकंड अल्काइल ग्रुप. मला सांगा ह्या CH3चं नाव काय मिथाइल म्हणजे यमनं स्टार्टिंग होते. याचं काय सांगा CH3CH2चं इथाइल, त्यामुळे ईनं स्टार्ट होतं आहे. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येतो आहे ई फर्स्ट येतो आहे आणि त्यामुळे याचं नाव काय होणार फर्स्ट लिहायचं इथाइल. त्यानंतर पुढे काय लिहिणार मिथाइल आणि लास्ट वर्ड कंपल्सरी कोणता लिहायचा केटोन. ईमध्ये आणि यममध्ये आपण कम्पॅरिझन केले. दिस इज कॉल्ड मिथाइल केटोन. समजलं सर्वांना. नोट करा हे. थर्ड एक्झाम्पल आपल्याला हे दिलेलं आहे. केटोन कोणता हा सिम्पल आहे का मिक्स्ड आहे. दिस इज मिक्स्ड केटोन, कारण एका साईडला CH3 आहे आणि एका साईडला हा ग्रुप आहे. हा ग्रुप कोणता आहे दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल. पाठीमागे आपण पाहिले दिस इज कॉल्ड आयसोप्रोपाइल. दिस इज कॉल्ड मिथाइल. कोण फर्स्ट येईल आयमध्ये आणि यममध्ये फर्स्ट कोणी आय फर्स्ट येईल, त्यामुळे काय लिहिणार आयसोप्रोपाइल. पुढे काय येणार मिथाइल आणि लास्ट वर्ड काय लिहायचा केटोन. आयसोप्रोपाइल मिथाइल केटोन. एकदम सिम्पल होतं. हा कोणता आहे दिस इज सिम्पल केटोन. दोन्ही साईडला इथाइल ग्रुप अटॅच आहेत, त्यामुळे फर्स्ट काय लिहायचं डाय लिहायचं. त्यानंतर इथाइल आणि कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा केटोन. पुढे 5 नंबर. एका साईडला कोणता ग्रुप आहे हा मिथाइल आहे आणि एका साईडला N प्रोपिल ग्रुप आहे. कोण फर्स्ट येईल तर M फर्स्ट येईल, मिथाइल फर्स्ट येईल. मिथाइल N प्रोपिल आणि लास्ट वर्ड कोणता केटोन. इथे Mमध्ये आणि Pमध्ये आपण कम्पॅरिझन केले. N घेत नाहीत हे N यूज करत नाहीत अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. मिथाइल N प्रोपाइल केटोन. त्यानंतर याच्यामध्ये एक आपण नोट लिहितोय. नोट काय आहे नोट इम्पॉर्टंट आहे नोट. इफ फिनाइल ग्रुप
फिनाइल ग्रुप. फिनाइल ग्रुप म्हणजे कोणता? तर फिनाइल ग्रुप म्हणजे आपल्याला माहिती आहे बेंझिन. तर बेंझिनचा फॉर्म्युला काय असतो सांगा? तर बेंझिनचा फॉर्म्युला काय असतो? C6H6 बरोबर. C6H6 प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. जर त्याच्यामधला आपण एक हायड्रोजन रिमूव्ह केला तर काय शिल्लक राहणार? C6H5 शिल्लक राहणार. अँड दिस इज कॉल्ड फिनाइल ग्रुप. येते लक्षात? याला काय म्हणायचं आहे? फिनाइल ग्रुप. लक्षात ठेवा हे CH3 नाही हां. हे H, हे H, हे H, हे H आणि हा H. तर इथला एक H आपण काय केला? हा रिमूव्ह केला आहे. अँड दिस इज कॉल्ड फिनाइल ग्रुप. इफ फिनाइल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल ग्रुप. directly attached to carbonyl group, then it is called phenol. तर याला काय म्हणतात? फेनॉन असं म्हणतात. फेनॉन म्हणजे काय? तर फेनॉन म्हणजे जर फिनाइल ग्रुप म्हणजे C6H5 हा जर डायरेक्ट कार्बोनिल ग्रुपला जर अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं? फेनॉन म्हणायचं. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. याचे एक्झाम्पल्स दिस इज बेंझिन रिंग, दिस इज बेंझिन रिंग राईट. प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? हायड्रोजन. यातला आपण एक हायड्रोजन काढूया आणि त्या ठिकाणी C+CH3 ग्रुप लिहूया. हा काय आहे? फिनाइल ग्रुप. हा फिनाइल ग्रुप कशाला अटॅच आहे? तर कार्बोनिल ग्रुपला अटॅच आहे आणि त्यामुळे हा काय झाला? फेनॉन झाला. कोणता फेनॉन? तर याचं नाव फर्स्ट लिहितो. तर याचं नाव काय? CH3 C+Oला आपण काय म्हणतो? ॲसिटो म्हणतो. आणि बेंझिनला म्हणजे फिनाइल ग्रुपला C+O आहे त्यामुळे पुढे काय लिहायचं? फेनॉन. म्हणजे याचं नाव काय झालं? ॲसिटो फेनॉन. समजलं सर्वांना? पुढे त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा. बेंझिन रिंग म्हणजे हा फिनाइल ग्रुप C+O इकडे तोच अटॅच आहे फिनाइल. याचं नाव काय लिहिणार? याला स्टार करून ठेवा. बरेच जण विसरतात हे. याला स्टार करून ठेवा कारण पुढे आपल्याला यूज होणार आहे. फर्स्ट काय लिहायचं मग? इथे पण फिनाइल ग्रुप अटॅच आहे C+O. याचं नाव काय? याचं नाव आहे बेन्झो. दिस इज कॉल्ड बेन्झो. आणि फिनाइल ग्रुपला डायरेक्ट C+O अटॅच आहे त्यामुळे काय लिहायचं? फेनॉन. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं? बेन्झो फेनॉन. समजलं सर्वांना? नोट करा. हे कॉमन नेमवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, नोट करा. हे पॉइंट आहे IUPAC नेम ऑफ कीटोन. कीटोनचं IUPAC नेम. तर फर्स्ट आपल्याला काय माहीत पाहिजे? जर आपल्याला कीटोनचं IUPAC नेम लिहायचं असेल तर कीटोनचं सफिक्स आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपण अर्डियरचं सफिक्स काय लिहितो? AL. म्हणजे लास्ट आपण रिमूव्ह करत होतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहित होतो? AL. सेम त्या टाईप कीटोनचं सफिक्स काय आहे? कीटोनचं सफिक्स हे सफिक्स म्हणजे कोणतं? सेकंडरी सफिक्स. हे सेकंडरी सफिक्स कोणतं आहे? कीटोनचं ONE. आलं लक्षात? याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3 C+O CH3 C+O CH3. तर याचं आपल्याला काय लिहायचं आहे? IUPAC नेम लिहायचं आहे. तर फर्स्ट याच्यामध्ये काय करायचं? नंबरिंग करायचे. नंबरिंग अशा एंडकडनं करायची की ज्या एंडकडनं C+Oला म्हणजे कीटो ग्रुपला, ऑक्झो ग्रुपला, कार्बोनिल ग्रुपला लोअर नंबर मिळाला पाहिजे, लोएस्ट नंबर मिळाला पाहिजे. अशा कोणत्या एंडकडनं तुम्ही नंबरिंग करणार? हे झाली तुमची 3 कार्बन ॲटमची चेन. मग जर आपण ह्या एंडकडनं नंबरिंग केली 1 2 3 तर 2ला C+O आहे. जर आपण ह्या एंडकडनं नंबरिंग केली 1 2 3 तरीसुद्धा तो 2लाच C+O येतो आहे. त्यामुळे आपण दोन्ही एंडकडनं नंबरिंग करू शकतो. समजा आपण ह्या एंडकडनं नंबरिंग केली 1 2 3. टोटल कार्बन ॲटम किती? 3. त्यामुळे वर्ड रूट काय लिहायचं? प्रोप. इथे लक्षात राहून प्रोप कारण 3 कार्बन पुढे. कार्बनमध्ये बघा, कार्बन ऑक्सिजनमध्ये नाही. कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. त्यामुळे काय लिहायचं? ANE लिहायचं प्रायमरी सफिक्स. डबल बॉन्ड असेल तर ENE लिहायचं. ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE लिहायचं. पुढे त्यानंतर काय करणार? हे E जे आहे शेवटचं ते E रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? ONE लिहायचं. आता हा ONEची पोझिशन काय करायचं? ONEची पोझिशन लिहायची आहे. ONEची पोझिशन काय येणार? C+O कुठे आहे? सेकंड पोझिशन आहे त्यामुळे इथे काय लिहायचं? 2. इथं ना डॅश डॅश. तर हे झालं याचं IUPAC नेम प्रोपॅन टू ONE. कधी काही बुक्समध्ये हे असं लिहिलेलं आहे, हे 2 लिहिलेलं नाही आहे. 2 हे 2 लिहिलेलं नाही आहे तरीसुद्धा ते बरोबर आहे. प्रोपॅनोन किंवा प्रोपॅन टू ONE.
फक्त ह्याच एक्झाम्पलमध्ये, बाकीच्या एक्झाम्पलमध्ये कुठे नाही. फक्त प्रोपॅन टू ONEचंच काय काय बुकमध्ये असं IUPAC नेम लिहिलेलं आहे प्रोपॅनोन, फक्त एकाच एक्झाम्पलचं. नाहीतर प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही तसंच करतात, तसं नाही करायचं. आता इथून पुढे तर तुम्हाला कंपल्सरी नंबरिंगच करायचे आहे. 3 कार्बन ॲटम असणारा कीटोन, 3 कार्बन ॲटम असणाऱ्या कीटोनमध्ये तुम्ही हा नंबर नाही लिहिला तरी पण चालतो, 2 नंबर. पण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये नाही, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हा नंबर लिहावाच लागणार आहे. C++O ची पोझिशन तुम्हाला इथं मेन्शन करावीच लागणार आहे, तरच तुमचा IUPAC नेम करेक्ट येणार आहे. समजलं सर्वांना? आता पहा, हा जो C++O आहे म्हणजे C++O कीटोनमध्ये कोणता ग्रुप आहे? हा C++O. तर हा कोणता आहे? नॉन टर्मिनल. दिस इज नॉन टर्मिनल फंक्शनल ग्रुप. दिस इज नॉन टर्मिनल फंक्शनल ग्रुप. अल्डेहाइड कसा होता? टर्मिनल फंक्शनल ग्रुप होता, त्यामुळे त्याची पोझिशन आपण लिहित होतो लास्टला 1AL 1L असं लिहित नव्हतं आपण. तसं इथं तुम्हाला इथं पोझिशन लिहावं लागणार आहे, कारण हा कसा आहे? नॉन टर्मिनल फंक्शनल ग्रुप. एक्झाम्पल सेकंड CH3 C++O CH2 CH3. ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही नंबरिंग कोणत्या करणार? लेफ्ट टू राईट अशी नंबरिंग येणार. 1 2 3 4. जे ह्या अँकर नंबरिंग करतील त्यांचा IUPAC नेम चुकणार आहे. C++Oला नेहमी लोअर नंबर मिळाला पाहिजे. पुढे सांगा, वर्ड रूट किती आहेत? सॉरी, कार्बन ॲटम किती आहेत? 4 आहेत. वर्ड रूट काय येणार? ब्यूट. वर्ड रूट काय येणार? ब्यूट. येते लक्षात? पुढे कार्बनमध्ये बघा बॉन्ड कोणता आहे? सिंगल बॉन्ड. त्यामुळे काय लिहायचं? ANE. हे ए काय होणार? रिमूव्ह होणार. त्या ठिकाणी काय येणार? ONE. पण ONE लिहिण्यापूर्वी C++O ची पोझिशन काय येणार? 2 डॅश डॅश. हे झालं याचं IUPAC नेम ब्युटॅन टू ONE. तुम्ही हे IUPAC नेम लिहिणार का? जसं इथं प्रोपॅनोन लिहिलं तसं इथं ब्युटॅनोन लिहिणार का? नाही, तर हे रॉंग आहे. समजले सर्वांना? आहे तर नंबरिंग तुम्हाला करायचं आहे. ज्या एनकडनं C++O जवळ आहे त्या एनकडनं नंबरिंग करायचे. प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर C++O ची पोझिशन मेन्शन करावी लागणार आहे. फक्त ह्याच एक्झाम्पलमध्ये नाही केले तरी पण चालते. नोट करा. पहा नेक्स्ट एक्झाम्पल्स. थर्ड एक्झाम्पल. याच्यामध्ये तुम्ही कोणती कार्बन चेन सिलेक्ट करणार? लॉंगेस्ट कार्बन चेन प्लस C++O यायला पाहिजे. लॉंगेस्ट कार्बन चेन ही चेन होऊ शकते. 4 कार्बनची चेन आहे ही चेन, प्लस याच्यामध्ये C++O पण येतोय. काही जण हे सिलेक्ट करतील तरीसुद्धा त्यांचा IUPAC नेम करेक्ट येणार आहे. नंबरिंग कुठून करणार तुम्ही? ज्या एंडकडनं C++Oला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. ह्या एंडकडनं नंबरिंग करेक्ट असेल 1 2 3 4. याचं IUPAC नेम करणार. आता ह्या चेनला एक इथं सबस्टिट्यूएंट अटॅच आहे, मिथाइल ग्रुप. त्याचं नाव फर्स्ट लिहायचं आहे कारण तो सेकंडरी प्रिफिक्स आहे. ही फक्त चेन आहे कार्बन टर्मची, तर हा काय आहे मग? प्रिफिक्स आहे. तर तो कुठे अटॅच आहे? तो कुठे अटॅच आहे? थर्ड कार्बन टर्म. त्यामुळे इथं फर्स्ट करायचा 3. कोणता ग्रुप अटॅच आहे? CH3. CH3 म्हणजे मिथाइल, 3 मिथाइल. इथे लक्षात टोटल कार्बन टर्म किती आहेत? 4. त्यामुळे वर्ड रूट काय येणार? ब्यूट. सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार? ANE. लास्ट काय करणार? हे E रिमूव्ह करायचं. त्या ठिकाणी काय लिहायचं? ONE लिहायचं. ONE लिहिण्यापूर्वी काय करायचं? तर C++O ची पोझिशन लिहायची. काय येणार? पोझिशन 2. इथे लक्षात इथे काय येणार? डॅश 3 मिथाइल ब्युटॅन टू ONE. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. याच्यामध्ये ही आहे तुमची लॉंगेस्ट कार्बन चेन. आता इथे कुठं प्रिफिक्स वगैरे काही अटॅच नाही आहे. नंबरिंग कोणत्या एंडकडनं करणार तुम्ही? ज्या एंडकडनं C++Oला लोअर नंबर मिळेल, म्हणजे ह्या एंडकडनं 1 2 3 4 5. याचा IUPAC नेम काय असेल? प्रिफिक्स कुठे अटॅच नाही आहे. डायरेक्ट सुरुवात कशाने करायची मग? वर्ड रूट. काय येणार? वर्ड रूट पेंट येणार. पुढे काय येणार सांगा? आता इथं मात्र कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर काय लिहितो आपण? ENE. पण आपण इथे काय करतो? ENE असेल किंवा YNE असेल तर त्याची आपण पोझिशन मेन्शन करतो. ENEची पोझिशन म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन कोणती आहे? 3 लिहायची का 4 लिहायची? तर 3 लिहायची. लोअर नंबर लिहायचा नेहमी. 3 आणि 4मध्ये डबल बॉन्ड आहे ना, मग याच्यामधला लोअर नंबर कोणता आहे? 3. तर तो इथे लिहायचा 3. काय येणार इथं? डॅश डॅश. पुढे काय करणार? हे E रिमूव्ह करणार. त्या ठिकाणी काय लिहिणार? ONE लिहिण्यापूर्वी याची पोझिशन लिहायची. आता C++O ची सेकंड. त्यामुळे याचा IUPAC नेम काय होणार? पेंट 3EN टू ONE. समजलं सर्वांना? एकदम सिम्पल आहे. डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर काय करायचं? ट्रिपल बॉन्ड असतं तर काय केलं असतं आपण? YNE लिहिलं असतं. पुढे याच्यामध्ये पहा, ही आहे तुमची मेन चेन. नंबरिंग कोणत्या एंडकडनं करणार सांगा? ह्या एंडकडून 1 2 हा आहे 3,
हा 4, हा 5 आणि 6. तर ह्या चेनला 2 ग्रुप अटॅच आहेत. एक आहे CS3 आणि एक आहे ब्रोमिन. अल्फाबेटिकली 2 आहेत ना आणि 2 डिफरंट आहेत, त्यामुळे अल्फाबेटिकली द्यायचं. हा कोणता आहे? ब्रोमो. हा मिथाईल. ब्रोमो फर्स्ट येईल, त्यामुळे काय येणार? 4 ब्रोमो. पुढे सांगा काय येणार? 4 ब्रोमो. पुढे काय येणार? 2 मिथाईल. त्यानंतर चेनमध्ये किती कार्बन अटॉम आहेत? 6, त्यामुळे काय येणार? हेक्स. पुढे काय येणार? ANE. एने येणार. लक्षात आलं? कारण डबल बॉन्ड नाही आहे कुठं किंवा ट्रिपल बॉन्ड पण नाही, सगळे सिंगल बॉन्ड आहेत. ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी लिहा ONE लिहिण्यापूर्वी C डबल बॉन्ड ओची पोझिशन 3. समजलं काय आलं त्या IUPAC नेम? 4 ब्रोमो 2 मिथाईल हेक्झॅन 3 ONE. एकदम सिम्पल होतं. पुढे 6 नंबर पहा. दिस इज सायक्लिक कंपाऊंड. कोणता सायक्लिक कंपाऊंड आहे हा? दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. इथे लक्षात फक्त हे ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी काय लिहा? ONE. काय झालं? सायक्लोहेक्झॅनोन. पुढे हा कोणता सांगा? सायक्लोपेंटेन. पण इथे जर तुम्ही बघितलं तर या सायक्लोपेंटेनला C डबल बॉन्ड O पण आहे आणि एक सबस्टिट्यूएंट पण अटॅच आहे. तर अशा वेळेस तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. इथे आपण नंबरिंग का केलं नाही? कारण फक्त C डबल बॉन्ड O होता. इथे नंबरिंग करावं लागणार. कोणता कार्बन फर्स्ट असेल? C डबल बॉन्ड O मधला हा जो कार्बन आहे तो कार्बन फर्स्ट. क्लॉकवाईज करणार काय अँटी क्लॉकवाईज करणार? अँटी क्लॉकवाईज 1 2 3. मग थर्ड कार्बनला काय अटॅच आहे? CS3 म्हणजे मिथाईल, त्यामुळे करणार 3 मिथाईल. पुढे करणार 3 मिथाईल. पुढे सायक्लोपेंटेन. आता काय करणार तुम्ही? ए रिमूव्ह करायचा, त्या ठिकाणी काय लिहायचं? ONE लिहिण्यापूर्वी तुम्हाला आता इथे पोझिशन मेन्शन करावं लागेल 1. इथे येणार डॅश डॅश डॅश. काय झालं? 3 मिथाईल सायक्लोपेंटॅन 1 ONE. समजलं? पुढे 8 नंबर पहा. आता तुम्हाला इथे नंबरिंग करावं लागेल. का नंबरिंग करावं लागेल? कारण ह्या सायक्लोहेक्झेन रिंगमध्ये काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे कोणता? हा. दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कोणता कार्बन फर्स्ट आहे? तर C डबल बॉन्ड O मधला कार्बन फर्स्ट. क्लॉकवाईज जाणार का अँटी क्लॉकवाईज जाणार? तर क्लॉकवाईज करायचं 1 2 3. कारण क्लॉकवाईज केल्यामुळं करणार डबल बॉन्डला तुमच्या सेकंड नंबर मिळणार. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज केली असती तर 1 2 3 4 5 6, तर डबल बॉन्डला नंबर कोणता मिळाला असता? 5 नंबर मिळाला असता. आलं लक्षात? त्यामुळे अशा केसमध्ये काय करायचं आहे? ज्या एंडकडनं डबल बॉन्डला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायचं आहे. आलं लक्षात? तर ही झाली तुमची नंबरिंग. मग याचा IUPAC नेम काय येणार? दिस इज सेकंड कार्बन, दिस इज थर्ड कार्बन. हा कोणता कंपाऊंड आहे? दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झ. सायक्लोलेचं फर्स्ट, पुढे काय येणार? हेक्झ. कारण 6 कार्बन सायक्लोहेक्झ. पण इथे काय सांगा आता? डबल बॉन्ड, त्यामुळे ANE लिहायचं का? नाही, तर काय लिहायचं? ENE लिहायचं. ENEची पोझिशन सांगा 2 का 3? 2 नंबर लोएस्ट नंबर लिहायचा आहे 2NE. पुढे हे E रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं ONE आणि ONE लिहिण्यापूर्वी C डबल बॉन्ड ओची पोझिशन 1. याचा IUPAC नेम काय झालं? सायक्लोहेक्झ 2EN 1 ONE. समजलं? नोट करा हे. नेक्स्ट एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये 9 नंबर एक्झाम्पल पहा. तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? तर याच्यामध्ये 2 C डबल बॉन्ड O ग्रुप आहेत, 2 कीटो ग्रुप आहेत, 2 ऑक्झो ग्रुप आहेत. तर याचं IUPAC नेम कसं लिहिणार? आपली IUPAC नेमला जशी आपण नंबरिंग करतो सेम त्या टाईप इथेही नंबरिंग करायचं आहे. काय करायचं? ज्या एंडकडनं C डबल बॉन्ड Oला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायची. आपण दोन्ही एंडकडनं नंबरिंग करू शकतो ना? दोन्ही एंडकडनं आपण नंबरिंग करू शकतोय 1 2 3 4. याच्यामध्ये कुठं प्रिफिक्स अटॅच नाही आहे. चेन किती कार्बन अटॉमचे? 4, त्यामुळे वर्ड रूट काय येणार? ब्यूट. पुढे काय येणार सांगा? आता इथं सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे काय येणार? प्रायमरी सफिक्स ANE. हा C डबल बॉन्ड O कुठं आहे? सेकंड पोझिशनला. हा C डबल बॉन्ड O कुठे आहे? थर्ड पोझिशनला. टोटल किती झाले सांगा? 2, त्यामुळे काय लिहायचं? डाय. आणि लास्ट काय लिहायचं? ONE. इथे काय येणार? डॅश कॉमा डॅश. म्हणजे याचं IUPAC नेम काय झालं? ब्युटेन 2,3 डाय ONE. याच्यावरती फोकस करा. हे E आपण रिमूव्ह केलं आहे का? तर हे E आपण रिमूव्ह केलं नाही. त्याचं रिझन काय? कारण ईच्या पुढे कोणते लेटर आले? D हे लेटर आले, कॉन्सनंट आले, त्याच्यामुळे आपण हे ए रिमूव्ह करत नाही. सेम असं आपण अल्डिहाइडमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं. आलं लक्षात? तर मग याचं IUPAC नेम काय झालं? ब्युटेन 2,3 डाय ONE.
याचं IUPAC नेम याचं IUPAC नेम काय, तर याच्यामध्ये हा असेल फर्स्ट कार्बन टर्म आणि हा असेल सेकंड कार्बन टर्म. हे झाली तुमची 2 कार्बन टर्मची चेन. 2 कार्बन टर्मची चेन ज्या एंडकडनं C डबल बॉन्ड ओला लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करायचे आहे. C डबल बॉन्ड ओ असेल फर्स्ट आणि हा CH3 मधला कार्बन टर्म असेल सेकंड. फर्स्ट कार्बन टर्मला एक ग्रुप अटॅच आहे. कोणता ग्रुप अटॅच आहे सांगा. हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे, फिनाइल ग्रुप आहे आणि तो आहे फर्स्ट कार्बन टर्मला अटॅच. त्यामुळे आपण काय लिहिलं 1 फिनाइल. टोटल किती कार्बन टर्म आहेत 2. त्यामुळे वर्ड रूट ईथ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE हे ई रिमूव्ह करा. त्या ठिकाणी काय लिहायचं ONE लिहायचं. इथं पोझिशन तुम्ही मेन्शन करू शकता किंवा नाही केलं तरी पण चालते. फर्स्टला येतो म्हणजे 2 कार्बन टर्मची फक्त चेन आहे त्यामुळे लिहा किंवा नाही लिहिलं तरी पण चालतंय. डॅश डॅश डॅश. इथं IUPAC नेम काय आलं 1 फिनाइल इथॅन 1 ONE. आलं लक्षात 1 फिनाइल इथॅन 1 ONE. याचं अजून एक IUPAC नेम आहे ऑर. इथं आपण कॉमन नेम काय लिहितो रे, ॲसिटोफेनॉन लिहिलं होतं ना, तेच त्याचं काय आहे IUPAC नेम आहे. IUPAC नेममध्ये हे कन्सिडर केलेलं आहे ॲसिटोफेनॉन. 2 IUPAC नेम आलेला, एक आलं ॲसिटोफेनॉन आणि दुसरं 1 फिनाइल इथॅन 1 ONE किंवा सिम्पली इथॅनोन असं पण लिहू शकताय. 11 नंबर एक्झाम्पल C डबल बॉन्ड O ही झाली तुमची मेन चेन 4 कार्बन टर्मची. C डबल बॉन्ड ओला ज्या एंडकडनं लोअर नंबर मिळेल त्या एंडकडनं नंबरिंग करा. कोणत्या एंडकडनं नंबरिंग असेल तर ह्या एंडकडनं 1 2 3 4. 4 कार्बन टर्मला एक ग्रुप अटॅच आहे कोणता, फिनाइल. त्यामुळे याचा IUPAC नेम काय येणार 4 फिनाइल. पुढे काय येणार सांगा, वर्ड रूट काय येणार 4 आहे ना त्यामुळे वर्ड रूट काय येणार ब्यूट येणार. पुढे डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड असेल तर ENEची पोझिशन म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन 3 का 4 3 येणार. पुढे ही ई रिमूव्ह होणार त्या ठिकाणी काय येणार ONE आणि ONE लिहिण्यापूर्वी C डबल बॉन्ड ओची पोझिशन 2. इथे काय येणार डॅश 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 4 फिनाइल ब्यूट 3 EN2 ONE. पुढे 12 नंबर पहा. आता 12 नंबरमध्ये नीट पहा व्यवस्थित. हा कोणता आहे, दिस इज कीटोन. C डबल बॉन्ड ओच्या दोन्ही साईडला काय अटॅच आहेत कार्बन आहेत म्हणजे हा कीटोन आहे. आणि इथे काय अटॅच पहा C डबल बॉन्ड ओला एका साईडला कार्बन आहे आणि दुसऱ्या साईडला हायड्रोजन आहे म्हणजे हा अल्डिहाइड आहे. म्हणजे एकाच कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड पण आहे आणि कीटोन पण आहे. तर मग याचं IUPAC नेम कसं लिहायचं, तर आपल्याला प्रायोरिटी ऑर्डर आपण 11वीमध्येच पाहिलेली आहे. जर समजा 2 किंवा 2पेक्षा जर जास्त फंक्शनल ग्रुप एकाच कंपाऊंडमध्ये आले म्हणजे पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं IUPAC नेम कसं लिहायचं हे आपण पाहिलेलं आहे. तर प्रायोरिटी ऑर्डर तुम्हाला माहीत पाहिजे. प्रायोरिटी ऑर्डर ऑफ फंक्शनल ग्रुप हे जर माहीत असेल तर अशा कंपाऊंडचं IUPAC नेम आपल्याला लिहिता येतं. मग मला सांगा हा ग्रुप कोणता आहे, C डबल बॉन्ड OH म्हणजे CHO. आणि हा कोणता आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, कीटो ग्रुप आहे, हा कीटोन आहे. हा मग अल्डिहाइडमध्ये आणि कीटोनमध्ये कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे, कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे पहा. कुणाची प्रायोरिटी फर्स्ट आहे तर CHOची प्रायोरिटी ही C डबल बॉन्ड ओपेक्षा जास्त आहे. आलं लक्षात. मग अशा एंडकडनं नंबरिंग करायची की ज्या एंडकडनं तुम्हाला CHOला लोअर नंबर मिळाला पाहिजे. आणि आपण पाहिले हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणता आहे, टर्मिनल फंक्शनल ग्रुप TFG म्हणजे काय, टर्मिनल फंक्शनल ग्रुप. आणि टर्मिनल फंक्शनल ग्रुपमधलाच कार्बन टर्म हा नेहमी कसा असतो, फर्स्ट कार्बन ॲटम असतो. म्हणजे कोणता कार्बन टर्म फर्स्ट आहे सांगा, हा कार्बन टर्म फर्स्ट आहे. दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ अँड दिस इज फिफ्थ. समजलं सर्वांना. पुढे आता इथं 2 फंक्शनल ग्रुप आहेत तर आपला हा मेन फंक्शनल ग्रुप आहे कारण याची प्रायोरिटी झाली जास्त. त्यामुळे CHO आपला मेन फंक्शनल ग्रुप. मेन फंक्शनल ग्रुप म्हणजेच काय तर हा आपला सफिक्स आहे. हा जो पार्ट आहे आपला तो पार्ट कोणता आहे आपला सफिक्स. मग दुसरा जो फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये कोणता, हा C डबल बॉन्ड O तर तो काय आहे सांगा मग प्रिफिक्स. तर तो काय आहे प्रिफिक्स. मग आपण फर्स्ट काय करतो प्रिफिक्सचं नाव फर्स्ट लिहितो ना आणि नंतर सफिक्स येते लक्षात. मग मला सांगा C डबल बॉन्ड O ग्रुप, C डबल बॉन्ड O हा जर प्रिफिक्स म्हणून आला तर त्याचं नाव काय लिहितात. त्यामुळे तुम्हाला मी डिटेलमध्येच 11वीमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर डिटेलमध्ये घेतलं होतं. ते परत एकदा तुम्ही रिवाईज करा कारण प्रत्येक टॉपिकमध्ये येणार आहे. आणि नीटमध्ये तर याच्यावरती 100% एक क्वेश्चन विचारला जातो. JEE मेन्समध्ये एक क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो. त्याच्यामुळे पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं IUPAC नेम महत्त्वाचं आहे. समजले सर्वांना. सांगा आता फर्स्ट आपल्याला याचं मग याचं नाव C डबल बॉन्ड ओचं. आता इथे C डबल बॉन्ड O प्रिफिक्स म्हणाला आहे. जर हा जर प्रिफिक्स म्हणाला C डबल बॉन्ड O तर त्याचं नाव काय लिहितात तर त्याचं नाव एकतर
कीटो लिहितात किंवा ऑक्झो लिहितात. आपण दोन्ही पण लिहूया. हा फोर्थ कार्बन टेम्पला त्याचा ना, म्हणजे फोर्थला आहे तो 4. त्यानंतर सी डबल बॉन्ड ओ प्रिफिक्स म्हणाला आहे, तर सी डबल बॉन्ड ओ जर प्रिफिक्स म्हणाला तर त्याचं नाव काय लिहितात, ऑक्झो असं लिहितात, म्हणजे 4 ऑक्झो. त्यानंतर मेन चेन किती कार्बन टेम्पचे 5, त्यामुळे काय येणार पेंट. आणि लक्षात पुढे सगळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय आलं ANE बरोबर. पुढे शेवटी काय करायचं, हे ए रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं AL. हा टर्मिनल फंक्शन ग्रुप आहे, त्यामुळे त्याची पोझिशन लिहायची नाही. 1AL लिहिले तरी चालते, नाही लिहिले तरी पण चालते. AL म्हणजे याचं IPS नेम काय झालं, 4 ऑक्झो पेंटॅनल, समजलं. किंवा हेच कधी कधी असं लिहितात, ऑर ऑक्झोच्या ऐवजी कोणता वर्ड यूज करतात, 4 कीटो असं लिहितात. ऑक्झो म्हणजेच काय, कीटो. आपण इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेच. 4 कीटो पुढे काय येणार पेंट, पुढे ANE ए रिमूव्ह होणार AL येणार. याचा IPS नेम काय झालं, 4 कीटो पेंटॅनल किंवा 4 ऑक्झो पेंटॅनल. समजलं सर्वांना आहे, तर हे नोट करा. याच्यावरती आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन काय पहा, राईट दी स्ट्रक्चर्स ऑफ फॉलोविंग कंपाऊंड्स. तर तुम्हाला इथे टोटल 6 कंपाऊंड दिलेत, तर यांचे तुम्हाला काय काढायचे आहेत, स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. ॲन्सर याच्यामध्ये याच्यामध्ये फर्स्ट काय सांगा, अल्फा मेथॉक्झी प्रोपिओनल्डिहाइड, म्हणजे हा अल्डिहाइड आहे बरोबर. मिक्सिंग क्वेश्चन्स येतात, अल्डिहाइड प्लस कीटोन. अल्फा मेथॉक्झी प्रोपिओनल्डिहाइड कसं करणार, इथे वर्ड रूट शोधायचा. फर्स्ट कोणता वर्ड रूट आहे सांगा, प्रोप म्हणजे किती कार्बन म्हणतात 3, 1 2 3. आणि हा काय आहे, अल्डिहाइड आहे, अल्डिहाइड म्हणजे कोणता फंक्शन ग्रुप, CHO. एक तर तो ह्या कार्बन टेम्पला तयार करायचा किंवा ह्या कार्बन टेम्पला तयार करायचा. येतं का लक्षात. एक तर नेहमी लक्षात CHO ग्रुप हा टर्मिनल आहे, टर्मिनल फंक्शन ग्रुप तो एकतर फर्स्ट असणार किंवा मग एकतर लास्ट. आलं लक्षात. म्हणजे इथं काय तयार करू आपण, ह्या कार्बनचा CHO तयार करूया किंवा ह्या कार्बनचा केला तरी पण चालतो. पुढे काय देणार, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथे लक्षात. त्यानंतर पुढे काय म्हणले सांगा, अल्फा मिथॉक्झी. अल्फा मिथॉक्झी म्हणजे कोणता कार्बन टेम्पल असणार, अल्फा. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं अल्फा बेटा गॅमा कार्बन टेम्पल होते. दिस इज अल्फा कार्बन टेम्पल, दिस इज बेटा कार्बन टेम्पल. म्हणजे CHOला जो कार्बन टेम्पल अटॅच तो कार्बन टेम्पल कोणता असतो, अल्फा. आणि त्यामुळे इथे अल्फाला काय अटॅच करायचं आहे, मिथॉक्झी म्हणजे कोणता असतो, OCH3. त्यानंतर काय करा, याच्या फॅलन्सी कंप्लीट करा. किती कमी आहेत, याला 1 कमी, याला 3 कमी आहेत. अँड दिस इज कॉल्ड अल्फा मिथॉक्झी प्रोपिओनल्डिहाइड. समजलं. पुढे सेकंड काय, 3 हायड्रॉक्झी ब्युटॅनल. AL आहे, म्हणजे हा अल्डिहाइड आहे. इथे लक्षात. पुढे ब्यूट म्हणजे किती कार्बन सांगा, 4 कार्बन टर्म, 1 2 3 4. AL म्हणजे काय, अल्डिहाइड. एक तर फर्स्ट तयार करा किंवा लास्ट तयार करा. समजा आपण लास्ट तयार केलं CHO, तर हा काय असणार सांगा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कारण AN आहे ना, AN म्हणजे ANE कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. पुढे सांगा 3 हायड्रॉक्झी. दिस इज, आता हे IPS नेम लिहिलं, हे कॉमन नेम नाही आहे, IPS नेम आहे. त्यामुळे तुमचा हाच कार्बन टर्म कोणता असणार, नेहमी फर्स्ट कार्बन टर्म असणार. टर्मिनल फंक्शन ग्रुप मधला कार्बन टर्म हा नेहमी फर्स्ट असतो, 1. त्यानंतर हा 2, हा 3 आणि हा 4. काय विचारले, 3 हायड्रॉक्झी म्हणजे थर्ड कार्बन टर्मला हायड्रॉक्झी म्हणजे OH ग्रुप अटॅच करायचा. हायड्रॉक्झी म्हणजे कोणता असतो, OH असतो. पुढे याला किती हायड्रोजन कमी आहेत 2, याला किती कमी आहेत 1 आणि याला किती कमी आहेत 3. हे तर समजताना कार्बनची फॅलन्सी हायड्रोजनने सॅटिस्फाय करायचे. कार्बनची फॅलन्सी 4 असते, जेवढे सॅटिस्फाय केले तेवढे राहून द्यायचे, जेवढी कमी आहे तेवढे फक्त हायड्रोजन अटॅच करायचे. पुढे त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल कोणतं आहे, 4 मिथाइल पेंट 3En2ONe. याच्यामध्ये वर्ड रूट शोधा. कोणता आहे वर्ड रूट, पेंट म्हणजे किती कार्बन टर्म आले, 5. 1 2 3 4 अँड 5. येथे लक्षात सर्वांच्या. पुढे आता पहा, पेंट 3En2ONe. मला सांग, हे ONe म्हणजे काय, केटोन. ONe म्हणजे कीटोन. आणि कीटोन हा कोणत्या पोझिशनला आहे, सेकंड पोझिशनला आहे. म्हणजे सेकंड पोझिशनला काय अटॅच आहे, C डबल बॉन्ड O. दिस इज, आता इथं नंबरिंग तुम्ही कुठून करू शकता, ह्या एंडकडनं करा किंवा ह्या एंडकडनं करा, नो प्रॉब्लेम. पहा, हा 1, हा 2, तर 2ला काय लिहायचा, C डबल बॉन्ड O. इथे लक्षात. कारण 2ला ONe म्हणजे सेकंडला C डबल बॉन्ड O अटॅच करायचा आहे सेकंड कार्बनला. पुढे काय म्हणते पहा, EN म्हणजे काय, डबल बॉन्ड. आणि तो डबल बॉन्ड कोणत्या कार्बन नंतर आहे, थर्ड कार्बन नंतर आहे. आता तुम्ही नंबरिंग केली ह्या एंडकडनं आणि परत इकडनं 3, 1 2 3. परत इथं द्यायचं नाही आहे,
आलं लक्षात. आता हे मला सांगा, हे जर थोडंसं योगायोग जुळलं आहे, पण एकदा तुम्ही ह्या एनकडनं नंबरिंग केले ना, त्याच एनकडनं नंबरिंग कंटिन्यूस ठेवायचे. नाहीतर परत इकडनं तुम्ही सी डबल बॉन्ड ओला नंबरिंग केले आणि परत तुम्ही इकडनं करताय, तसं करायचं नाही आहे. लक्षात ठेवा, आपण नंबरिंग कोणत्या एनकडनं केले? ह्या एनकडनं 1 2 3 4 आणि 5. EN म्हणजे डबल बॉन्ड. कोणत्या कार्बन नंतर डबल बॉन्ड आहे? थर्ड. 1 2 3 थर्ड नंतर डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड द्यायचा. मग राहिलेला कार्बनमध्ये काय देणार तुम्ही? सिंगल बॉन्ड द्यायचा. म्हणजे इथे काय येणार? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. समजताना सर्वांना? पुढे 4 मिथाईल. 4 मिथाईल म्हणजे फोर्थ कार्बन टर्मला मिथाईल. 1 2 3 4 4ला मिथाईल CH3. साधा. फक्त काय करायचं आपल्याला? हायड्रोजन फक्त अटॅच करायचे. याला किती व्हॅलन्सी कमी? 3 व्हॅलन्सी कमी आहे, त्यामुळे त्याला 3 H अटॅच करायचे. याची कंप्लीट झाली, त्याला विनाकारण H अटॅच करायचं नाही आहे. याची किती आहे सांगा? हे 2 आणि 1 3 कंप्लीट आहे, म्हणजे 1 कमी होता फक्त. याची 4 कंप्लीट झाले ना, काउंट करायचं. 4 कंप्लीट झाले. पुढे याला किती कमी आहे? 3 कमी आहे, त्यामुळे H3. समजलं? आता राहिलेले जे 3 आहेत ते 3 तुम्हाला होमवर्कसाठी, म्हणजे 4th 5th अँड 6th. तर हे तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे. याचे स्ट्रक्चर्स काढता येतील तर स्ट्रक्चर्स काढा त्याचे. ठीक आहे, नोट करा. हे याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि होमवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर IUPAC नेम लिहायचं आहे. अल्डिहाइड प्लस कीटोन असे तुम्हाला मिक्सिंग एक्झाम्पल दिलेले आहेत. काही एक्झाम्पल्स हे अल्डिहाइडचे पण आहेत, काही एक्झाम्पल्स हे कीटोनचे पण आहेत. तर ठीक आहे, तर आज आपण कोणकोणते पॉईंट डिस्कस केले? तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं कीटोनचं इंट्रोडक्शन, नंतर आपण पाहिलं कीटोनचं क्लासिफिकेशन आणि कीटोनचं नॉमेनक्लेचर. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हा पॉईंट आपण स्टार्ट करूया. थँक्यू.